रात्रीच्या काळी तिथे पाणी साठवण्याचं प्यायचं तुम्हाला. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? तर आजचा आपला प्रवास चालू झालेला आहे प्रचंडगडाकडे. तुम्ही बघत असाल मागे, तुम्ही आता विचार करा प्रचंडगड कुठला. प्रचंडगड म्हणजे आता मी तुम्हाला नाव सांगतो, तोरणा किल्ला. तर तुम्हाला लगेच कळलं असेल प्रचंडगड म्हणजेच तोरणा किल्ला. तर ती कहाणी आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता आपण सध्या आहोत पार्किंग मध्ये. तर हा तुम्हाला मागे दिसत असेल, हा पूर्ण असा तोरणा किल्ला आहे आणि इथे आपली पार्किंग आहे बघा. इथे इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता बिंदास आणि पार्किंगचे इथे पैसे द्यायचे. ते आता अजून आम्ही गेलेलो नाही तिथे आणि तिथून आपली ट्रेकिंग चालू होते. तर तोरणा किल्ल्यावरती असं म्हणतात की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणजे स्वराज्य स्थापन इथून सुरुवात करण्यात आली आणि या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणाईचा आशीर्वाद पण भेटलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना सोन्याचे घडे भेटले होते इथे डागडुजी करताना. ते पण आपण कुठे भेटले होते ते आपण बघणार आहोत. आणि तोरणा किल्ल्याला स्वराज्याची राजधानी शिवाजी महाराजांनी घोषित करणार होते, पण ते का केले नाही ते पण आपण वर जाऊन बघणार आहोत. चला आता आपण चालू करूया पुढच्या प्रवासाला. चला. तोरणा किल्ला म्हणजे भव्य तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे आणि निसर्ग सौंदर्य यांचे अनोखे मिश्रण. पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावरती असलेल्या तोरणाच्या दिशेने जाणारा हा प्रवास निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला ट्रेक चालू झालेला आहे. आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, इथून आपल्याला आता ट्रेक चालू होतं आणि ट्रेक करणार आहोत आज आपली मंडळी. म्हणजे आपले बरोबर आपले नेहमीचे असणारे मित्र सगळे आहेत. सगळ्यांना तुम्ही ओळखतात. सतीश भाऊ, तुम्ही हरिश्चंद्रगडला बघितलं असेल, ह्याच्याबद्दल काय सांगायची गरज नाही. नको मी सांगत नाही ब्लॉग मध्ये. अनेक आहे, सोहम आहे, सागर आहे, त्यांना तर तुम्ही नेहमीच ब्लॉग मध्ये बघता. तर आपला आता चला जंगल ट्रेकिंग चालू आहे स्टार्टिंग पासूनच. तोरणा किल्ल्याची सफर म्हणजे केवळ एक ट्रेक नाही, तर इतिहास आणि निसर्गाच्या अद्भुत संगमाचा रोमांचक अनुभव आहे. बघा वरती असं जाणार आहे. जर पावसाळ्यात तुम्ही आला तर हे पूर्ण स्लिपरी असणार आहे. आता ऊन असल्यामुळे म्हणजे उन्हाळा चालू आहे, अजून आपला पावसाळा चालू झालेला नाही, त्यामुळे ठीक आहे. पण पावसाळ्यात जरा काळजी घ्या. डायरेक्ट खालीच इथे तर पाणी बाजूला, इथे दरी आहे बघा पूर्ण. हा आपला तोरणा किल्ला. चला पुढे. बघा आता जागोजागी तुम्हाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे शासनाने. आपल्याला उशीर झाला. चला 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 पुढे चालायचं. आपल्याला 2 डोंगर पार करायचे अजून. आणि इथे हा समोर किल्ला दिसतोय खूप मोठा, प्रचंड असा प्रचंडगड. चला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक डोंगर पार केला आणि हा माणसा खूप मस्त व्ह्यू आहे. खूप ऊन पडलंय. इथे आल्यावर जरा थोडं बरं वाटतंय, वारा यायला लागलाय, मजा येते. अजून 2 टप्पे राहिले, 2 डोंगर ते आपल्याला पार करून मी दरवाजा पण जातोय. मित्रांनो आता हे तुम्हाला दिसत असेल, हे बघा या डोंगरात कोरलेल्या त्यावेळच्या पायऱ्या आहेत, कातीव कोळी पायऱ्या. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. तर आपण ह्या रस्त्याने आलोय आता. बघा कसं कोरलेलं आहे, दगड फोडून कोरलेलं आहे. चला. मित्रांनो अशा प्रकारे आता एक पठार लागलेला आहे. 3 डोंगर आपण पास केलेले तुम्हाला बघायला असाल तिथून. बघा पार्किंग पासून असे 3 डोंगर आहेत तुम्हाला इथून. पूर्ण प्रॉपर तुम्हाला रस्ता आहे इथून नॉर्मल चालण्यासाठी, काही असं डिफिकल्ट नाहीये. आता खडी चढाई इथून चालू होते बघा. आता बघा वरती तुम्हाला एक रशी दिसत असेल,
व्हिडिओमध्ये. आता इथून पूर्ण एक 85 डिग्रीचा म्हणजे 80 ते 85 डिग्रीचा क्लाइम्बिंग पॅच थोडं चालू होतं आणि इथून तुम्हाला रिलिंग्स लागतं. तर ह्या किल्ल्याचं प्रचंड, मी तुम्हाला स्टार्टिंगला नाव सांगितलं, तर प्रचंड बोलण्याचं हेच रिझन आहे की खूप प्रचंड किल्ला आहे. त्यामुळे 1647 मध्ये शिवाजी महाराजांना हे कळलं आणि पहिला हा किल्ला घेतला आणि इथून स्वराज्याचे तोरण बांधलं. आणि हा किल्ला महाराजांकडे होता लास्ट पर्यंत. जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा, त्याच्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. तर चला आता क्लाइम्बिंग पॅक चालू होतं, रिलिंग्स कव्हर करायचे आपल्याला आणि आपण बिनी दरवाजाकडे पहिला जाणार आहोत. आता कव्हर करून डायरेक्ट तिकडे आता भेटूया. चला मित्रांनो, अशा प्रकारे आता बघा रेलिंग चालवलेल्या आहेत. आता काटेचे झाड आहेत, सांभाळून जरा. चांगल्या रेलिंग्स लावलेत शासनाने, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. पाठीमागे दरी आहे, निवांत तुम्ही चालू शकता इथं. आता पूर्ण वरपर्यंत अशा म्हणजे बिनी दरवाजापर्यंत आपल्याला ह्या रेलिंग्स आहेत. चला आता जाऊया पटापट पटापट बिनी दरवाजाकडे. कायच बघा कसं आहे, एकच माणूस इथून येऊ जाऊ शकतो, त्यामुळे जरा सांभाळून. तर आता आपण चालू आहे कव्हर करायला. सतीश भाऊ, कसं वाटतंय? जाम चांगलं. गारगार वाटतंय? नाही नाही, चांगलं वाटतंय. आपले पोरं चढताना बघा. आम्ही 10 तासची रायडिंग करून आणलंय. रात्री आपण सुरुवात केलेली होती. गर्दी लागली आहे बघा, आणि हा आपला झुका झुलतोय. खूप गर्दी लागली. एकच माणूस जाऊ येऊ शकतो. पॅचेस बघा आणि डोंगर रांग बघा. हे बघा डोंगर रांग. इथून आपण आलेलो आहे, सगळे डोंगर पार करत 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 आता इथे जायचं आपल्याला वरती. चला चेहरा बघताय पूर्ण घामाघूम झालोय. तो आता डिफिकल्ट पॅकेज असे 3-4 पॅचेस होते आणि माकडं बाई अंगावर यायला लागले. मोबाईल ठेवायला लागला बेकार. त्यामुळे तुम्ही पण येला तर माकडांपासून बरं सावध. डायरेक्ट अंगावरती येतात माकडं. थकलेले चेहरे. माकडचा अनुभव कसा होता भाऊ? माकडाला माकडाची काय भीती. भाई आमचा बल्बसवर डायरेक्ट उडी मारली होती भाई, डायरेक्ट फुल माकडांच्या टोळीमध्ये. बिनी दरवाजा जो पहिला दरवाजा आहे आपला आलेला आहे. चला आता ह्या पायऱ्या कव्हर करून आपल्याला आता वरती जायचं. चला वरती झेंडा आहे बघा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पहिला दरवाजा म्हणजे बिनी दरवाजा इथे आपण पोहोचलेलो आहोत. बघताय पहिला दरवाजा. आता पूर्ण आपण ट्रेक करून आलेलो आहोत. आता बिनी दरवाजा म्हणजे बोलता येईल का ठेवला असेल, कारण की आता युद्धामध्ये जो आघाडीवरती असतो त्याला बिनी असं म्हटलं जातं पहिल्याच्या काळामध्ये. तर हा दरवाजा आघाडीवरती आहे, त्यामुळे बिनी दरवाजा असं नाव पडण्यात असं वरनं दगड मारत बघा. दरवाजा क्रॉस केलाय ते वरती बघा महाराजांचा झेंडा लावलेला आहे. ही बघा पूर्ण तटबंदी आणि हे बघा तोरणा किल्ल्याचा बोर्ड आणि ही पूर्ण अशी तटबंदी बघा. पूर्ण तटबंदी. इथे काम चालू आहे. हे बघ दगडी सगळं म्हणजे तटबंदी बांधण्याचं काम चालू आहे पूर्ण. काम चांगलं चालू आहे. हे बघा सगळं मस्त वाटतंय आणि इथे फोटोशूट चालू आहे. चला आता हा बघा हा महादरवाजा आहे. आता इथे आपण जातोय.
तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या महादरवाजापाशी. आता महादरवाजा बघा, आता पूर्वीच्या काळी कसं गायमुख स्ट्रक्चर असेल तसं महाराजांनी केलं होतं, प्रत्येक किल्ल्यावरती आहे, तुम्ही बघितलं असेल. तसं सेम आता गायमुख स्ट्रक्चर आहे बघा. असं गायमुख स्ट्रक्चर का असतं किल्ल्यावरती, तुम्हाला एक मी एक्झाम्पल करून दाखवतो. सोन्या भेटले बघ. आता समजा फॉर एक्झाम्पल 3 कारण आहेत गायमुख स्ट्रक्चर असण्याचे. सैनिक जर इथून आले, असं तलवारी वार केले, तलवार इथे लागणार, आपले सगळे सैनिक त्यांच्या अंगावर राहतील आणि संपून टाकतील. दुसरं रिझन आहे, आता मोठा ओंडका आला, ओंडक्याने दरवाजा फोडतात, तर ओंडका पूर्ण एवढा खूप मोठा ओंडका असतो, तर ओंडका पूर्ण जाणार नाही, दरवाजा तुटणार नाही, हे दुसरं रिझन. तिसरं रिझन, जर मोठा हत्तीने दरवाजा तोडायचा झाला तर किल्ल्यावरती बघा टोकेरी खिळे आहेत, खिळे हे बघा, हे खिळे टोकेरी हे बघा. तर हत्तीने सुद्धा म्हणजे दरवाजा तुटता येणार नाही. आणि जरी चौथा रिझन असलं, जरी काही झालं, तर वरती बघा जंग आहेत, म्हणजे वरती सगळे आपले पहारेकरी असून सैनिकांना मारू शकतात. हे असतं गायमुख स्ट्रक्चर. ते प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. चला आता पुढे जाऊया आपण आणि पुढचं कव्हर करूया. चला. तर मित्रांनो आता बघा, आपला हा महादरवाजा तुम्ही आहे. आता दरवाजाच्या अगदी मागे म्हणजे आपण साईडनी रस्ता येतो, इथं तोरणजाई देवीचं मंदिर आहे, या दाखवत तुम्हाला. ह्याचं एक खास वैशिष्ट्य आहे, हे बघा. आता हा महादरवाजा आहे, म्हणजे असं मानलं जातं की पूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला आणि डागडुजी करत होते, तेव्हा खोदकामामध्ये इथे छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचे हंडे भेटले होते. तर तेव्हापासून बोलतात ना, आई त्यांना देवीचं म्हणजे आशीर्वाद मिळाला, अशा प्रकारे मिळाला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे आईचे असे मंदिर बांधलेत. 3 देवी आहेत इथे, तोरणजाई आणि 2 अजून देवी आहेत इथे. तुम्ही आलात तर पाठीमागेच आहे, अगदीच पाठीमागे, दर्शन घ्या आणि पुढच्या प्रवासाला लागा. उकड पाण्याचे टाके इथे आहे आणि इथे एक बोर्ड लिहिला आहे बघा, म्हणजे पर्यटकांना तोडनागड मुक्काम करण्यास बंदी आहे. पण आम्ही आता आज मुक्काम करणार आहोत. आणि इथे आता पुढे तोरणागडचा मॅप पूर्ण दिलेला आहे, तुम्ही कॅप्चर करून घेऊ शकता. इथे काय तबकखाना आहे. पहिला आपण वर जाऊया, खोकट टाके बघूया. चला. तर हे खोकट टाके आहे, पाणी आहे का बघू आपण. किल्ल्याचा सुंदर असा दृश्य, पूर्ण सुकलेलं पाणी आहे. पावसाळा नाही ना, उन्हाळा, त्यामुळे. तर मित्रांनो आता तुम्ही बघत असाल मी वेगळ्या गेटअप मध्ये म्हणजे चेंज केलंय. तर आम्ही 3 वाजता आलो होतो इथे. तुम्ही आता मागे बघताय मेंगाई देवीचं मंदिर आणि इथे तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. खालून आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे 3 वाजता आलो इथे. या तुम्ही आतमध्ये मंदिर दाखवतो. इथे आलो होतो 3 वाजता, थोडं 2 तास झोप काढली, आता वाजले 5:15. या तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आता आपण संध्याकाळी इथेच कॅम्पिंग करणार आहोत आणि उद्या सकाळी आपण सनराईज बघून मग घरी आपण जाणार आहोत. हे बघा मस्त इस्पिस आहे मंदिर. तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या या मायाबरोबर. हे बघा इथे तुम्हाला लाईटीची सगळी सोय आहे, सोलार आहे वरती, लाईटीची सोय आहे, चार्जिंगची सोय आहे. इथे आमच्या बॅग आहेत, इथे आम्ही झोपलो होतो. हे बघा मस्त महाराजांची मूर्ती आहे इथे आणि देवीची सुद्धा मूर्ती आहे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या व्हिडिओद्वारे आणि कशी वाटली महाराजांची मूर्ती ते नक्की सांगा. या तर आता मित्रांनो आपण मेंगाई देवीचे मंदिर दर्शन घेतलं, तर इथे बघा बाजूला तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया. इथे विरगळ आहेत. तुम्ही विरगळवरती प्रॉपर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझा घनगडचा ब्लॉग नक्की बघा, त्यामध्ये मी प्रॉपर सगळं सांगितलेलं आहे. या महादेवाची खूप सुंदर अशी पिंड आहे. या मस्त. मेन काय सांगायचं माहिती मित्रांनो, दुपारी ना व्हिडिओ चालू असतो. मेन काय सांगायचं माहिती मित्रांनो, दुपारी 3 वाजता आम्ही आलो आणि झोपलो होतो. म्हणजे वरती एवढं प्रॉपर ऊन आहे तरी पण आतमध्ये मंदिर थंड वाटत होतं, म्हणजे एकदम थंडी वाटत होती. बघा ना काय म्हणजे दगडांचं स्ट्रक्चर आहे, कडक आहे. चला आता आपण बाकी सगळं कव्हर करूया. इथे कोकण दरवाजा ह्या साईडला, इथे हनुमान बुरुज सुद्धा आहे
तर आपण बाकी सगळं कव्हर करूया, जेवढं राहिलं तेवढं, आणि पुढच्या प्रवासाला लागूया. या आज संध्याकाळी आपण कॅम्पिंग करणार आहे आणि इथं जेवण करणार आहे. आता आपण बाकीच्या गोष्टी कव्हर करायला निघालोय. इथे बघा ना, एक टाकं आहे पाण्याचं. हे बघा इथे. बघा ही माची जी आहे आपण आता उद्या कव्हर करणार आहोत. पूर्ण लांब लांब पर्यंत बघा डोंगरांग कशी पसरलेली आहे. आता आपण इकडे जातो ह्या साईडला. तर मित्रांनो, आता आपण तुम्ही पाण्यात टाका बघितलं, असं चढत आम्ही म्हणजे तटबंदीला असं चढत बाजूने आलो आणि इथे बघतो तर काय रांजण आहेत. राजर म्हणजे चूल घर आहे हे. ते चूल आहेत म्हणजे पूर्वीच्या काळाचं, आणि इथे रांजण आहेत. रांजण म्हणजे पूर्वीच्या काळी इथे पाणी साठवायचं प्यायचं. तुम्हाला दाखवतो इथे. दे इथे तुम्हाला दाखवतो इथे प्रॉपर. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? बघा हे बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे, आणि हे चूल घर आहे बघा. ह्या चूल. तर मित्रांनो, आता बघा आपण सगळं तटबंदी जी आहे साईडने आपण चालत आल्यावरती ह्या साईडला कोकण दरवाजा आहे बघा. दाखव जरा. बघा, हा एक दुसरा एक पायवाट आहे, आणि आपण जी वेल्हे गावात आलो ती एक पायवाट आहे. मेटे पालेवर म्हणून एक पायवाट आहे, ती ही कनेक्टेड होते. असं बघायला गेलं तर गडावरती ना 8 पायवाट आहेत म्हणजे. पण चोरवाटीला तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक गडावरती 7-8 पायवाट असतात, पण त्या बंद असतात, कोणाला माहित नसतात. तर आता सध्या ह्या गडावरती 2 पायवाट आहेत. तर आपण त्या पायवाटने आलो होतो, आणि ही एक आहे ती कोकण दरवाजाला येते. हा बघा कोकण दरवाजा कसा आहे. आपली पंगत भरली आहे. आपण मंदिरात जेवतोय बघा. जेवण काय काय माहितीये का? भाकरी, वांग्याचं भरीत, डाळ आणि भात. पापड पण आले, तुम्हाला दाखवतो ना 1 मिनिट. डबा खोलण्यात झालाय. वांग्याचं भरीत आहे ह्याच्यामध्ये. नवीन टेक्निक चालू आहे. चला जेवण करूया पहिला. अशा प्रकारे आता मंदिरामध्ये बघताय आपण. आता जेवण झालेलं आहे. टेंट आहेत, टेंट पण लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. मंदिरात आतमध्ये टेंट लावले कारण की इथं पूर्ण धुके झालेत. पूर्ण गार वारा सुटलाय. आपल्याकडे हंतराला म्हणजे पांघरायला काय नाही आहे, त्यामुळे आपण मंदिरामध्ये टेंट लावलाय. आता थोडा टाइमपास करू आणि बघू. उद्या सकाळी आता लवकर उठायचं, सनराईज बघायचं आपल्याला, आणि बघूया आता पुढच्या प्रवासाला उद्या निघायचं आपल्याला. होतं हे बघा. मित्रांनो, जय शिवराय. सध्या बघा हालत सकाळी वाजलेत 5:30 वाजले होते, म्हणजे आम्ही उठलो 5:30 वाजता. 6 वाजले, पटापट आवरलं. आता धुके बघा, धुके, बाप रे बाप. आता आम्ही चाललो सनराईज बघायला, पण हालत खराब झाली बघा. तुम्हाला दाखवतो बघा. जी आम्हाला चादर भेटली होती ना, एका चादर तिघ होती. आम्हाला चादर घेतली नव्हती. अरे आम्ही गरीबी वाटेल आतमध्ये काहीतरी घाल, गरीबी होईल. आणि हे एन्व्हायरमेंट बघा बाजूचं, काय एन्व्हायरमेंट आहे बघा. सगळे धुके. मजा येते, मजा. रूट बघा मित्रांनो, पूर्ण धुका. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी चादर घेऊन, विथ चादर, विथ डबल शर्ट. चला आपण आता झुंजार क्रॉस इथे आलोय बघा. आता तेव्हा समोरच लिहिलंय, खाली इथून उतरायचं आपल्याला खाली. सगळी पब्लिक बघा सूर्योदयासाठी थांबली. रस्ता कुठून तीच आहे. नाही रे, बघ इकडे माची आहे, बघ इकडे ह्या साईडला आहे. पण इथून रस्ता इथूनच वाटतं बघ, ह्या साईडला येते.
मित्र इथे सनराईज होतं आणि आपली पोरं बघा इथून आता उतरतो. आपल्याला या माचीवर जायचंय. इथून जर घसरला तर डायरेक्ट तरीतच आहे. पूर्ण दरी सामावून उतरायला लागतं आपल्याला. मित्रांनो व्ह्यू बघा बघा, हा व्ह्यू आहे खडक. हे बघा काय अशा प्रकारे आपण झुंजार माची आणि सूर्य सनराईज बघून आपण आता परत मंदिरात आलेलो आहोत. जवळजवळ 8 वाजले. मस्त निवांत आपण म्हणजे 8 वाजत आलेत. आपण निवांत मस्त फिरून फोटोशूट करून आलेलो. आता आपण निघायच्या तयारीत आहोत. तर आपण अजून सुद्धा धुके आहेत बघा. 8 वाजले तरी पण अजून धुके आहेत. आपण आपल्या मित्रांना विचारू ना कसं वाटलं त्यांना. कसं वाटलं भाऊ आपल्याला? कसं वाटलं? म्हणजे आत्ताच आम्ही कोणती झुंजार माची बघून आम्ही आलोय. रात्री 10 वाजता आम्ही झोपलो, सकाळी 5:30ला उठलो. तरी पण इथे एवढी थंडी आहे ना, असं वाटत होतं की खरंच अजून झोपावं. पण नंतरला मग असं वाटलं की आता आम्ही राजगडला लास्ट टाइम गेलो होतो, जास्त फिरलो नव्हतो आम्ही. एकच माची आम्ही केली. 3 माची ना राजगडला? 3 माची आहेत. हा, तर इकडे 2 माची आहेत. तर त्यातली काल आम्ही 1 माची केली, अजून जर माची केली. तर पूर्णपणे आम्ही गड फिरलोय आणि खूप मजा आली. धुकं आत्ता पण चालू आहे. धुकं म्हणजे विचार करा, एवढं मस्त एन्व्हायरमेंट. नक्की तुम्ही तोरणाला या. आणि एक गोष्टी कचरा करू नका. आज पण खूप लोकांनी कचरा केलाय वगैरे वगैरे. फक्त कचरा करू नका, प्लस एवढंच एक आहे. आणि मला वाटलं सांग काय नाही भारी वाटत. आपला हा मुर्दागरात आणलेला एवढी रात्रभर आम्ही झोपलो. म्हणजे 9 साडेनऊ दरम्यान झोपलो असून आणि सकाळी 5 उठलो. मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात. मी 11 वाजता रिस्पॉन्सिबिलिटी गर्लफ्रेंड सोबत बोलत बाकी काय नाही. गर्लफ्रेंडचं नाव तुम्हाला सांगू का? सांगा फक्त. सतीश भाऊ कसं वाटलं? मस्त आहे. व्ह्यू वगैरे पण चांगला आहे. तुम्ही या, तुम्ही पण फिरायला. काय चला मित्रांनो, खूप छान आता आपण एक्सपिरियन्स आहे. भाई खरं गोष्ट अजून पण धोके आहेत. मजा येते. थंडी वाजते. चला आता आपण उतरायला चालू. एक मेंबर आपला नाही गायब झाला. तो भाई सारखा गायबच असतो. तो भाई सारखा गायबच असतो. तो गेला. तू परफेक्ट रडतो कसं कोण मेल्यावर त्याला घेऊन. आता आपण आला कुठे आम्ही भाई कसं वाटलं? ट्रिप कशी झाली आपली? एक नंबर भाई, एकदम कॅमेरा ट्रिप सगळ्यात भारी काय गोष्ट? भारी काय? आम्हाला इथं कॅम्पिंग करायला भेटली. खूप मजा आली. अरे यार उनको थोड़ी पता है यार, अंदर मिला है बाहर मिला है, बता रे का नाही यार. काय सांगतो सगळ्यात चांगली गोष्ट कुठली होती सांग ट्रिप मध्ये? तेच कॅम्पिंगची बस. सगळ्यात जास्त आवडली. बस चला आता आपण उतरायला चालू करतोय. आता डायरेक्ट भेटूया पायथ्याशी उतरल्यावरती. मित्रांनो अशा प्रकारे आपण आता गड सर केलेला आहे. तोरणा किल्ला आपल्या एक लिस्ट मध्ये ऍड झालेला आहे. खाली उतरलो आम्ही नॉनस्टॉप. काल 1.5 तासामध्ये वरती चढलोय. मजा आली, किल्ला त्याप्रमाणे जर आम्ही जेवढे गड केलेत ना त्यापैकी लास्ट टाइम राजगड किल्ला हालत खराब झाली. पण हा किल्ला मस्त आहे बघणार काय. आणि वेदर तर एवढं भारी, कॅम्पिंग वगैरे तिकडे करायला तर बेस्ट. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलंच. अरे मित्रांनो यार काय यार बोला तुम्ही बोला. कसं वाटलं किल्ला? Yes, sir.
शिवशंकर. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. जेवढा वेळ तेवढा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि जय चला शिवराय मित्रांनो, शिवभक्त सबस्क्राईब चॅनल. सबस्क्राईब करा आणि भेटूया असाच नवीन एका ठिकाणी नवीन जागी पुढच्या प्रवासात. टाटा, बाय बाय.